क्रेडिट असेल किंवा हे तुमचं मेडल असेल, इतकं तुम्ही संघटनेला ताकद दिली पाहिजे, जी त्यांच्या जागेवर ते बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाचे जे कोण दिल्लीवरनं नेते ते आले होते आणि ज्यांनी हे भाषण केले ते त्यांच्या जागेवर योग्य आहे, कारण का ते त्यांचा पक्ष वाढवायला उभे आहेत आणि त्याच्यात काही गैर नाही, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे भाषण कोणी केलं हे मला क्लिअरली आठवतंय. त्याच्यामुळे कदाचित रवींद्र चव्हाणांना ट्रॉफी दिली जाईल या भाषणामध्ये. ते काय म्हणले होते त्यांचे नेते की तुम्ही पक्ष वाढवा, काही करा. आणि देवेंद्रजींचं एक भाषण मला आठवतंय, कुठेतरी मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं ठाण्याच्या बाजूला कुठेतरी, की साम दाम दंडभेद, काही करा, लोकांना निवडून आणा आणि नाहीतर पक्ष वाढवा. हे त्यांचं भाषण मी कधीच विसरणार नाही. ज्या पद्धतीनं काल एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली, त्यात अमित शहांकडनं म्हणजे जी माहिती मिळते त्यानुसार अमित शहा असं म्हणाले की माझं लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि मित्र पक्ष किंवा सहयोगी पक्ष म्हणून तुमच्या कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार. त्या पद्धतीनं तक्रार एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण आणि भाजपच्या इतर नेत्यांची केलेली आहे. त्यावर त्यांचं हे वक्तव्य म्हणजे अमित शहा विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा जो वाद आहे किंवा तो असल्याचं बोललं जाते. आपली काय नाही, मला नाही दुसरे काय घर में क्यों झाकू मैं. त्यांना त्यांच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत काय चालत असतील, कारण का त्यांच्या तिन्ही पक्षात म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवलं होतं की सोलापूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षातून लोक घेतले, परवाच्या दिवशी बीडलाही तसंच केलं. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत काय त्यांचं ठरलेलं आहे ह्याची हे मला माहिती आहे. मला कसं माहिती असं त्यांनी एक पत्र दाखवलं, ते पत्र बॉटॅनिकल गार्डन यांनी जिल्हाधिकारी यांना दिलं होतं आणि त्यात संपूर्ण जमिनीची माहिती व्यवहार हे सर्व कलेक्टरांना समजवलं होतं. तर अंजली दमणे यांनी आरोप केला आहे की अजित दादांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, कारण ते पालकमंत्री आहेत आणि ऍक्च्युअली जर का कलेक्टर पालकमंत्र्यांना सगळ्या गोष्टी सांगत असतील तरी देखील अजित पवार यांनी माध्यमांशी खोटं सांगितलं आहे. अजित पवारांना सगळ्या गोष्टीची माहिती होती आणि पार्थ पवारचे देखील आरोप केले आहेत की पार्थ पवार त्यावेळेस त्या ठिकाणी होते, त्यांचं लोकेशन काढा, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नेमक्याकडे कसं बघता. दादांचा राजीनामा घ्यावा अशी तुम्ही मागणी केली. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा मागणी करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या संविधानाप्रमाणे हा देश चालतो, कुणाच्याही मनमर्जीनी तो चालत नाही. त्याच्यामुळे अंजलीताईंना त्यांची प्रेस घेण्याचा, त्यांचे अधिकार मागण्याचा अधिकार संविधानानेच दिलेला आहे. आणि मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात. याचं कारण असं की पहिली सरकार